हाय एव्हरीवन, वेलकम टू मॅग्नेटिक मुवमेंट विथ श्रीकांत. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज डे 2 इन जयपूर. तर आम्ही जयपूरहून काही अंतरावर एक किशनगड इज फेमस फॉर मार्बल डम्पिंग यार्ड ह्यासाठी इथे बघायला आलो आहे. तर इट्स व्हेरी फेमस. याबद्दल मी आजचा ब्लॉग बनवणार आहे. आम्ही ते तिकीट घेण्यासाठी आलो आहे किशनगड मार्बल असोसिएशनच्या ऑफिसमध्ये, आणि इथून आम्ही आता डम्पिंग यार्डमध्ये जाणार. इथे मार्बलचं डम्पिंग होतं, पण म्हणजे वेस्ट प्रोडक्ट. तर पण तिथे इट्स अ फेमस लेक. आय एम गोइंग टू कव्हर दॅट फॉर यू गाईज, सो स्टे ट्यून्ड. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहोत किशनगडमधील या इंडस्ट्रियल एरियामध्ये. तुम्ही बघू शकता दोन्ही उजव्या आणि डाव्या बाजूला मोठमोठे युनिट्स आणि यार्ड्स आहेत संगमरवराचे मार्बलचे. तर हा इंडस्ट्रियल एरिया आहे पूर्ण, आणि किशनगड इज नोन ॲज मार्बल कॅपिटल ऑफ इंडिया. इथून फक्त भारतातच नाही तर देशात म्हणजे बाहेरगावीसुद्धा अगदी मिडल ईस्ट, युरोप, अमेरिका या सगळ्या देशांमध्ये A1 क्वालिटीचा मार्बल एक्सपोर्ट केला जातो. म्हणजे बघा, ही निसर्गाची देण आहे की राजस्थानमध्ये एवढे मार्बल आपण लहानपणापासून ऐकत आलो, आज बघायला मिळालं. खूप मोठे मोठे युनिट्स आहेत आजूबाजूला, म्हणजे डोंगर फोडून जे मोठमोठे दरड हे बघा असे एक्सपोर्ट होत आहेत, आणि यातपासून छोट्या छोट्या शीट्स बनवून सगळीकडे एक्सपोर्ट केल्या जातात. तर बघा की छान असा नजारा आहे हा. तर एवढं सगळं असताना यातून एक निघणारं डंप एका जागी वेस्ट म्हणजे ते एका जागी अक्युम्युलेट केलं जातं, टाकलं जातं, आणि त्यातून एक स्नो यार्ड तयार झाला आहे. तर ते मी पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी चाललो आहे यांच्या ऑफिसमध्ये, जिथे आम्हाला गेट पास घ्यायचं किंवा तिकीट घ्यायचं आहे. आता माहिती नाही गेट पास आहे की तिकीट आहे ते. तर ते किती आहे, कसं आहे, मी पुढे कव्हर केलं आहे बघा. इंडस्ट्रियल एरियामध्ये आल्यावर किशनगड मार्बल असोसिएशनचं एक ऑफिस आहे, जिथून आपल्याला तिकीट किंवा गेट पास कलेक्ट करायचं आहे, आणि त्यानंतरच आपल्याला एंट्री मिळेल स्नो यार्डमध्ये. चला तर आता पटकन हे तिकीट फ्री आहे आपल्याला, फक्त हा ये गेट पास. सिर्फ एंट्री का ये लेते हैं कि हाँ ये गाड़ी अंदर है इतनी। अच्छा, एंट्री हाँ ये गेट तो नंबर आ गए ना यहाँ पे। ओके. तसे फक्त एंट्रीसाठी हे गेट पास आपल्याला घ्यावा लागतो. तर आता सेम स्नो यार्डमध्ये आपण जाणार आहोत. आम्ही इथे गाडी पार्क केली. पुष्कळ जागा आहे गाडी पार्किंगसाठी, फ्री पार्किंग आहे. तर बघा काय व्ह्यू आहे यार, जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. जस्ट सच अ ब्युटिफुल आणि मेस्मरायझिंग व्ह्यू आहे. इथून जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बर्फ असल्यासारखा भास होईल. आता मी उत्सुक आहे एकदम जवळ जाऊन जरा कव्हर करण्यासाठी. तर बघूया, पुढे चालत जायचं आपल्याला इथून. हे आहे हेलिपॅड, मे बी बिकॉज अजमेर इथून 30 मिनिटावर आहे, अर्ध्या तासावर आहे, म्हणून इथे एक हेलिपॅड असावं आहे. आणि खूप सारे आउटलेटसुद्धा इथे ओपन झालेत. गेल्या वेळी आम्ही आलो होतो त्यावेळेला काही आउटलेट नव्हते, पण आता इथे एक फूड कोर्ट मोठं झालं आहे, आणि हे स्नो यार्ड नावाने इथे फेमस आहे. ओके, किशनगड स्नो यार्ड. तर बघू शकता किती मोठं हे मार्बलचं डम्पिंग यार्ड आहे, ज्याला स्नो यार्ड म्हणतात. जणू काय एकदम बर्फाच्छादित प्रदेश असल्यासारखा फील होईल, पण हे सगळं मार्बल आहे. तर इथे मोठमोठी वर्कशॉप युनिट्स आहेत मार्बलचे, आपल्या संगमरवराचे, आणि त्याचं जे वेस्ट प्रोडक्ट आहे इथे येऊन डंप केलं जातं. त्यामुळे बघा, पावसाळ्यात हे मोठं तळं आहे. या तळ्यामध्ये पाण्याची रिॲक्शन होऊन याच्याला एक हिरवा आणि निळे अशी छटा आली आहे. सो इट लुक लाईक वन ऑफ द लेक. आता एक ग्रीन अशी छटा आल्यामुळे असं वाटतं कुठल्या तरी मनाली किंवा हिमालयन प्रदेशात आहे, पण असं नाही आहे. मी जरा या साईडने पण तुम्हाला दाखवतो. इथे आता तुम्हाला हॉर्स रायडिंग किंवा जीप रायडिंगसुद्धा आहे. युल फील लाईक तुम्ही मनाली किंवा काश्मीरमध्ये आहात. या साईडला पण एक पूर्ण व्ह्यू बघा, आणि मस्त असा निसर्ग एकदम. सगळीकडे बाजूला आपली पर्वत आहेत, म्हणजे सगळी माउंटेन्स आहेत, आणि याच्या मधोमध हा एक मोठा पॅच आहे. जस्ट हॅव अ लुक. मी थोडंसं आता पाण्याच्या जवळ आलो आहे. इथून बघा किती मस्त असा व्ह्यू आहे. मी स्लो कॅमेरा इथून फिरवला आहे 360 अँगलमध्ये. छान असा व्ह्यू दिसतो आहे बघा. जरा, आणि इथून बघाल तुरळक गर्दी आहे. ही जागा आता हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागलेली आहे, त्यामुळे थोड्या दिवसांनी इथे गर्दी होईलच. सगळं कमर्शियल व्हायला लागलेलं आहे. बट आय होप की इथलं जे प्रशासन आहे ते या जागेची सुंदरता टिकवण्यामध्ये पूर्ण प्रयत्न करेल, आणि कचरा होऊ देणार नाही किंवा कुठेही या जागेची सुंदरता कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि याशिवाय एक बघा, एक डम्पिंग यार्डसुद्धा एक टुरिस्ट स्पॉट बनवू शकतो. याचं एक लाईव्ह एक्झाम्पल आहे किशनगडचं, कारण ऑब्व्हियसली किशनगड इज नोन ॲज मार्बल कॅपिटल ऑफ इंडिया, आणि इथे एक A1 क्वालिटीचं मार्बल आपल्याला मकराणा म्हणा किंवा आपल्याला घरात आपण देवारा असतो किंवा खूप साऱ्या गोष्टी आपण मार्बलच्या बनवतो, ते इथे तयार होतं.
मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सारे व्लॉग्स तुम्हाला इंटिमेटेड राहतील. आणि आपण लवकरच भेटूया जयपूरच्या पुढच्या व्लॉगमध्ये. एक्साइटिंग अशी टूर आहे, काही नवीन रेस्टॉरंट्स एक्सप्लोअर करणार आहे आम्ही. आणि सो स्टे ट्यून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मॅग्नेटिक मोमेंट विथ श्रीकांत. टेक केअर.